चंद्रपुरातून उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेते आणि चंद्रपुरातले दिग्गज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख टाळलाय। त्यामुळे धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन गटातली धुसफूस कायम असल्याचं दिसलंय। मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर वडेट्टीवार आपल्या प्रचारासाठी येतील असा विश्वास धानोरकरांनी व्यक्त केलाय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन गटांमध्ये हा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। मात्र आता हा वाद काहीसा कमी झालेला आहे। पक्षांतर्गत विरोधामुळेच पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवारांचं नाव न घेता केला होता। त्यामुळे वडेट्टीवार धानोरकर यांच्यासाठी सक्रिय प्रचार करणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता। मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढू। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय सांगाल? धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन गटातली धुसफूस अजूनही कायम असल्याचं काहीसं दिसतंय, त्यामुळे काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलंय की मला जी तिकीट मिळवायची होती त्या तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि अखेर मला आता चंद्रपूरमध्ये जे आहे ते उमेदवारी मिळालेली आहे। त्यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला सांगितलेलं आहे। मात्र कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच जी पाहायला मिळाली जी वडेट्टीवार आणि त्यांच्यामध्ये ती आता कुठेतरी कमी होताना दिसत आहे। त्यांनी बोलताना असंही सांगितलं की प्रचाराला विजय वडेट्टीवार येणार का, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचा पक्ष हा संविधान आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे पक्षाचं जे ध्येय धोरण असेल, जे आदेश असेल ते सगळ्यांना पालन करावं लागते। जर त्यांना तिकीट मिळाली असती तर आम्ही हायकमांडचा जो आदेश असता तो फॉलो केला असता। त्यामुळे कुठेतरी आता तो हायकमांडचा जो आदेश असेल ते सुद्धा फॉलो करतील आणि उमेदवारीच्या दिवशी सुद्धा त्यांनी असं व्यक्त केलंय की कुठेतरी जे नामांकन जेव्हा भरणार आहे उमेदवारीचे त्या दिवशी नामांकन भरताना वडेट्टीवार सुद्धा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद होता तो कुठेतरी कमी होतो का की पुन्हा वाढतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असणार आहे। नक्कीच पराग, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।